केंद्र सरकारकडून नैसर्गिक वायूचं तातडीने रेशनिंग लागू. नैसर्गिक वायूचा पुरवठा वितरण नियंत्रित करण्याचे पेट्रोलियम मंत्रालयाकडून आदेश. महत्त्वाच्या क्षेत्रांना गॅसचा पुरवठा सुरळीत ठेवण्यावर भर. गॅस तुटवड्याच्या भीतीने कोल्हापुरात सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांची रांग. गॅस एजन्सीचे कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये वाद. एजन्सीकडून अचानक 5 मार्चच्या आधीची बुकिंग सांगितल्यामुळे ग्राहकांचा संताप. इराण-इस्रायल युद्धाचा भारतातल्या हॉटेल्सना फटका. गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20% हॉटेल्स बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती. तर बंगळुरूमधील हॉटेल्स सुद्धा आजपासून बंद. संभाजीनगरात सलग 3ऱ्या दिवशी व्यावसायिक गॅसचा तुटवडा. हॉटेल व्यावसायिकांना चुलीवर जेवण बनवण्याची वेळ. पुढील 2 दिवसात गॅसचा पुरवठा न झाल्यास हॉटेल बंद पडण्याची शक्यता. युद्धामुळे संभाजीनगरच्या MIDC मधील उद्योगांवर संकट. गॅस टंचाईमुळे शेंद्रा, वाळूज, चिकलठाणा MIDC मधल्या अनेक उद्योग अडचणीत. उद्यापासून बहुतांश ठिकाणी कारखाने बंद पडण्याची शक्यता. युद्ध आखातात पेटलं, मात्र मुंबईत गृहिणींचं बजेट कोलमडलं. घरगुती सिलेंडरचा तुटवडा निर्माण. स्वयंपाक आणि मेसचं जेवण कसं बनवायचं, मोठा प्रश्न उपस्थित. देशभरात गॅस टंचाई. मात्र शिर्डी, पंढरपूर, शेगावच्या मंदिरात प्रसादासाठी 15 दिवस पुरेल इतका गॅस साठा. अन्नछत्रावर तूर्तास कुठलाही परिणाम नाही. युद्धामुळे JNPT बंदरात 14 दिवसांपासून शेतमालाचे कंटेनर अडकले. कंटेनर बाहेर काढण्यासाठी शिपिंग कंपन्यांकडून लूट सुरू असल्याचा आरोप. एका कंटेनरसाठी 3 ते 4 लाखांची मागणी. सर्वसामान्यांना युद्धाच्या झळा बसण्यास सुरुवात. सलून आणि ब्युटी पार्लरची सेवा महागण्याची शक्यता. आज सलून आणि ब्युटी पार्लर असोसिएशनची बैठक. युद्ध कधी संपवायचं हे अमेरिका नाही तर आम्ही ठरवू. इराणचं ट्रम्प यांना चोख प्रत्युत्तर. युद्धाचा शेवट आपणच ठरवू. इराणनं अमेरिकेला ठणकावलं. जळगावच्या सुवर्ण बाजारावर युद्धाचा थेट परिणाम. युद्धाच्या वणव्यात सोनं चांदीचे दर कोसळले. अवघ्या 10 दिवसात सोन्याचे दर तब्बल 8,000 रुपयांनी घसरले, तर चांदीच्या दरात 24,000 रुपयांची मोठी घसरण. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT.